नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, एकनाथ शिंदे यांचे 35 आमदार हे भाजपच्या जाळ्यामध्ये अटकलेले आहेत असा सामनातून अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे। खरंच जर एकनाथ शिंदे यांचे 35 आमदार जर भाजपमध्ये विलीन झाले तर परत एकनाथ शिंदे हे उद्धव गटाकडे जाणार का? आणि त्याचबरोबर जे काही 35 आमदारांची नाराजी असेल ही कोणत्या कारणामुळे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत जर विचार करायचा झाला तर एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये काही पटत नाही, म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये काही पटत नाही अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। आणि त्याचबरोबर जर एकनाथ शिंदे हे जर वारंवार दिल्लीला जातात किंवा त्यांच्या दरेगावला जातात त्याच्या मागचं कारण सुद्धा स्पष्ट कळालेलं नाही, परंतु एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही कधीही नाराज नाही, एकत्र राहणार आणि स्वबळावरती निवडून येणार आणि परत आमची युती अशीच राहणार अशा पद्धतीचे विधान हे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केले जातात। परंतु एकनाथ शिंदे यांची जे काही आमदार असतील त्यांची सुद्धा एक महत्त्वपूर्ण अशी बैठक होती आणि यामध्ये विशेषतः जे काही आमदार असतील ते गैरहजर होते, यांनी दांडी मारले होते, याचा मागचं काही कारण समजलं नाही। आणि त्याचबरोबर जे काही नाराजीचं सत्र असेल ते सुरूच आहे। एकंदरीत जर नाराज असताना एकनाथ शिंदे हे दिल्लीला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात घरानं की माझी जे काही आमदार असतील ते आमदार फोडल्या जात आहेत, ठाण्याचा सुद्धा आमदार फोडला गेलेला आहे, नगराध्यक्ष फोडला गेलेला आहे। आणि जर अशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण होत असेल तर मग मी भाजपमध्ये कसं थांबू किंवा भाजपला मी कसं सहकार्य करू अशा पद्धतीच्या चर्चा होताना दिसत आहेत। परंतु एकंदरीत जर विचार करायचा झाला तर मग एकनाथ शिंदे यांना सुद्धा समजावून सांगण्यात आलं, म्हणजेच अमित शहा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं फोडाफोडीचं राजकारण हे तुम्ही सांगण्याची गरज नाही, तुम्ही सुद्धा एकनाथ शिंदे बाहेर पडलेले आहेत। कारण तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि एकनाथ शिंदे जर बाहेर पडू शकता तर मग हे राजकारण आहे, अशा गोष्टी होतच राहत असतात अशी सुद्धा कुठेतरी चर्चा झालेली असावी। आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे परत बाहेर पडले किंवा त्या ठिकाणी परत वापस परतले। परंतु एकंदरीत जर विचार करायचा झाला तर फडणवीस मात्र हे जे काही आमदार असतील ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे म्हणायचे की आम्हाला उद्धव ठाकरे यांना भेटू देत नाहीत म्हणून आम्ही बाहेर पडलो, अशाच पद्धतीचा जो काही निधी असेल तो आम्हाला दिला जात नाही, आमच्या कार्यकर्त्याला दिला जात नाही, आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भेटत नाही, अशा पद्धतीचे गाराणे घेत हे एकनाथ शिंदे हे फडणवीस मध्ये विलीन झाले होते, भाजपमध्ये विलीन झाले होते। आता तीच परिस्थिती परत आलेली आहे। ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही आमदार असतील एकनाथ शिंदे यांचे, त्यांना सुद्धा पुरेसा निधी दिला जात नाही किंवा बाजूला डावलण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून केलं जात आहे। भाजपचे जे काही आमदार असतील त्यांना चांगला निधी दिला जातो आणि जर एकनाथ शिंदे यांचे आमदार असतील किंवा खासदार असतील यांना निधी दिला जात नाही, अशा पद्धतीच्या चर्चा आहेत असं सुद्धा बोलल्या जात आहे। जर अशा गोष्टी खऱ्या ठरत असतील तर मग कदाचित जे काही भाजपचे म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सहकारी असतील आमदार असतील त्यांना सुद्धा वाटते की आपण एका हाताने घेतल्यापेक्षा डायरेक्ट आपण त्या समोरच्या व्यक्तीकडे गेलं तर बरं होईल, म्हणजे भाजपमध्ये विलीन झालो तर बरं होईल, अशा सुद्धा त्यांच्या भावना आहेत। आणि कदाचित हे जे काही आमदार असतील हे बाहेर पडतील, परंतु याला वेळ आहे, आता 1 काय 2 महिन्यात हे बाहेर पडणार नाहीत। मग नगराध्यक्ष जिल्हा परिषदेच्या टायमाला सुद्धा हे बाहेर पडणार नाही, परंतु याला वेळ लागू शकतो, 2 वर्ष लागतील, 1 वर्ष लागेल, त्यानंतर हे निश्चितच बाहेर पडतील किंवा एकनाथ शिंदे यांना बाहेर पडावं लागणार आहे। कारण तर भाजपला आता ती काही गरज असेल ती उरलेली दिसत नाही। मग राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, यांची फार गरज काय उरलेली दिसत नाही। आणि जर सहकार्य घ्यायचंच असेल तर एक शत्रू किंवा एक मित्र अशा पद्धतीने परत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, उद्धव ठाकरे यांचं सहकार्य घेतल्या जाऊ शकते आणि अशी धमकी कुठेतरी दिलेली असावी, म्हणून कुठेतरी एकनाथ शिंदे हे गप्प बसत आहेत, बाहेर पडण्याची हिंमत करत नाहीत अशी सुद्धा चर्चा आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय